राज्यामध्ये पावसाचं चित्र हे सध्या दोन टोकांचं म्हणजे विरोधाभासी आहे। एका बाजूला अतिवृष्टीचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला पावसाच्या अभावी शेती आणि जलसाठ्याची चिंता। विशेषतः विदर्भामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। जुलै महिना आता संपत आलाय तरी विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। विदर्भामध्ये मात्र कमी पावसामुळे शेती आणि पाणी साठ्याचं हे संकट अधिक गडद होत चाललंय। नेमकी काय परिस्थिती आहे या ठिकाणी बघूया। जुलै महिना संपत आला तरी हवा तसा पाऊस झालेला नाहीये। एकीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलेला असताना विदर्भ मराठवाडा मात्र अजूनही कोरडाच राहिलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही चांगला पाऊस कोसळतोय। पण विदर्भ आणि मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवली। पावसाच्या अभावी अजूनही हजारो हेक्टरवरच्या पेरण्या रखडल्या। तर दुसरीकडे धरणांमधल्या पाणीसाठ्याची स्थितीही चिंताजनक आहे। हे विरोधाभासाचं चित्र पाहिल्यावर दुष्काळ आणि पाणी टंचाईची भीती सतावते। पावसाचा विचार करता आतापर्यंत 78% पाऊस झालेला आहे। आपल्या अकोला जिल्ह्याकरता जो आपल्या जुलैपर्यंतचा जो आजपर्यंत सरासरी आहे तो 333 मिलीमीटर होता, परंतु आतापर्यंत 258 मिलीमीटर म्हणजे 78% आपल्याकडे पाऊस झालेला आहे। अमरावती विभागात अजूनही सरासरीच्या केवळ 65% पाऊस झालाय, तर जलाशयांमध्ये अवघा 44% पाणीसाठा आहे। अमरावतीत अजूनही जवळपास 6.5 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी खोळंबली आहे, त्यामुळे शेतातल्या मातीलाही पावसाची आस लागून राहिली आहे। सध्या जिल्ह्यात पिकाखाली जे आपलं पेरणी योग्य क्षेत्र आहे ते 4,32,000 हेक्टर असून आतापर्यंत 3,80,000 म्हणजे जवळजवळ 90% क्षेत्रावरच्या पेरणीचे आमच्यापर्यंत अहवाल प्राप्त झालेले आहेत। यवतमाळ आणि वाशिमची स्थिती तर आणखी भयावह आहे। यवतमाळमध्ये 39% तर वाशिममध्ये 30% पाऊस झालाय आणि जलाशयांमध्ये तर अवघा 20% इतका जलसाठा खालावलाय। त्यामुळे अल्पकालीन पिकं घेण्याचा सल्ला कृषी विभागानं दिला। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आपत्कालीन पीक नियोजनाबाबत आम्ही क्षेत्रीय आमच्या यंत्रणेमार्फत सर्वांपर्यंत सल्ला पोहोचवत आहोत। पावसाची सरासरी टक्केवारी किती आहे ते पाहूया। अमरावती 72%, अकोला 79.1%, यवतमाळ 38.9%, बुलढाणा 95%, वाशिम 30%, तर सरासरी पाऊस हा 65% इतका झालाय। विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरी 88% पेरणी पूर्ण झाली, तर दुसरीकडे धरणांमधला सरासरी पाणीसाठा हा अवघा 43% आहे। त्यामुळे विदर्भातल्या पिकांना आणि लोकांना जगवण्यासाठी आता दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहेच। त्याची सारा विदर्भ वाट पाहतोय। उमेश लोणे, एबीपी माझा, अकोला।